विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय संविधान. जय संविधान. फक्त हिंदूंचे जेव्हा सण येतात, हिंदूंचे जेव्हा प्रोग्राम येतात, कार्यक्रम येतात, तेव्हाच हा विरोध का? आणि त्या भूमीला आज आपण आदर केला पाहिजे. आणि सावित्री, ह्याही सावित्रींना आपण आदरच केला पाहिजे, पण ह्याही सावित्रीबाईंचा आपण आदर केला पाहिजे. तर अगदी एवढीच विनंती आहे की ह्या वास्तूची पूजा करायची, आपण दुसरीकडे कुठलीही पूजा करू शकतो. शासकीय कार्यालयामध्ये, शासकीय ठिकाणी असे कोणतेही विधी होऊ नयेत असं संविधान म्हणत असताना आपण तो गुन्हा करावा का? समताभूमीच्या इथं सकाळी वटपौर्णिमेच्या काय पूजेनिमित्त काही महिला गेल्या होत्या, त्यावेळी तिथं गोंधळ काहीसा पाहायला मिळाला. तुम्ही तिथं जाऊन काही जे विरोध करत होते त्यांच्याशी काही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. काय नेमकं झालं तिथं? नाही, गोंधळाची अशी काही स्थिती निर्माण न झाली. महात्मा फुले वाड्यात पारंपरिक इतक्या वर्ष वडाची पूजा करायचा, आज वट सावित्रीचा वटपौर्णिमेचा दिवस आहे. तिथल्या स्थानिक महिला दरवर्षी जातात. आता त्या ठिकाणी अशाही महिला होत्या की आम्ही लहानपणी आमच्या आई इथे आणायची, आता आम्ही स्वतः इथं पूजेला येतो. इतक्या वर्ष तिथं पारंपरिक पूजा चालू आहे, वडाची पूजा चालू आहे, त्यात काही गैर नाही आहे. आणि आज बाबा आढाव आणि ते कोण सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे बाहेरचे होते, स्थानिक नाही, पुण्यातले नव्हते तिथं. आणि त्यांनी उलट तिथं गोंधळ घातला, तुम्ही करू नका इथं पूजा, असं त्यांना अडवणूक केली, त्यांना काही पत्रकं वाटली अशा आशयाचे काय मजकूर असलेली. तर ही काय त्यांना काही असं करायची गरज नव्हती. आणि त्यांनी तिथे असं चालू केलं. तिथे स्थानिकही कोण नाही आहेत, तिथले पुण्यातलेही नाही आहेत, आणि बाहेरचे कोणतरी आणून तिथं त्यांनी पहिला हा गोंधळ केला. आणि तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं आम्हाला पूजा इथे करून देत नाही आहेत, आणि असं इथं सगळं चालू आहे, अडवणूक चालू आहे. त्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा, विश्व हिंदू परिषद, पतित पावन संघटनेचे पदाधिकारी, आम्हाला जसे कॉल आले तिथं आम्ही पोहोचलो. आणि त्यानंतर तिथं आम्ही विचारपूस केली, तुम्हाला इथे आत आंदोलन करण्याची परवानगी कोणी दिली? तर पोलिसांनीच त्यांना उलट त्यांनी मग तिथनं काढता पाया घेतला. त्यांना कळलं की आपल्या अंगलट येणार आहे हे गोष्ट, त्यामुळे त्यांनी इथनं हळूहळू करून काढता पाया घेतला आणि तिथनं पळून गेले. आणि अशा नक्षलवादी कृत्य हे करत आहेत, कुणाच्या भावना दुखवायचं बाबासाहेबांचे पदाधिकारी आणि ते सगळे करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळात सर्व धर्मसमभाव आणि सगळ्यांकरता तिथं पाण्याची विहीर चालू करून दिली, सगळ्या गोष्टी त्यांनी वाड्यात, असं त्यांनी कधी कुठल्या गोष्टीला अडवणूक केली नाही. आणि आज काहीतरी खूळ घालायचं म्हणून इतक्या वर्षात त्यांना 50 वर्षात 60-70 वर्षात कधी हे जमलं नाही, आज करायचा का प्रसंग आला, हा पहिला मला त्यांना मुळात प्रश्न आहे. आणि हे बाहेरचे कोण आलेत, कोण येते, त्यांची काय मागची पार्श्वभूमी आहेत, आणि त्यांना काय नक्की घडवायचं आहे, हा आमचा प्रश्न आहे त्यांना. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की शासकीय वास्तूमध्ये किंवा जे गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये, पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये ज्या वास्तू येतात, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे पूजा अर्चा कर्मकांड करण्याला त्यांचा काही पूजा अर्चा म्हणजे असे तिथं काय होम हवन किंवा कुठली सत्यनारायणाची पूजा नाही घातली. महिला तेच सांगतो ना, स्थानिक लोक तिथं इतक्या वर्ष वाड्यात जातात, तिथं कुठले बाहेरचे नव्हते गेले, हे बाहेरनं आले होते. तिथले स्थानिक लोक, मी तेच सांगतो की लहानपणापासून आता ज्या स्त्रियांनी आम्ही बाईट त्यांच्याही घेतल्यात, त्यांनी सांगितलं अहो आम्ही लहानपणापासून येतो, आजी आजोबांपासून इथं येतोय. तर ते तिथले स्थानिक लोक आलती, बाहेरची कोण आली असती आणि यांनी आक्षेप घेतला असतं ठीक आहे. इतक्या वर्षानुवर्षे तिथं पारंपरिक पद्धत आहे आणि ते तिथं गेले होते, बाकी गैर त्यांनी काय नाही केलं. ह्यांनी गैरवर्तणूक तिथनं बाहेरनं येऊन केली, ह्यांनी त्यांना अडवणूक केली आहे. आपल्या घरात येऊन आपल्या लोक कोणाला आपल्याला सांगत असतील आपल्या इथे येऊन, तर कोण आपल्या हे करणार आहे तुम्ही सांगा ना. तुमचं नाव आणि पद? मी नामदेव माळवदे, भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष. समताभूमीच्या इथं काय गोंधळ झाला नेमका, काय विषय? नमस्कार, मी राजवैभव शोभा रामचंद्र, कोल्हापूरहून आहे. संविधान संवाद समिती नावाचं संघटना आम्ही चालवतो. आज आम्ही समताभूमीमध्ये सकाळी पोहोचलो होतो. आज वर्ष परंपरेनं हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. ज्या वटपौर्णिमा साजऱ्या करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या श्रद्धेबद्दल आम्हाला आदर आहे, आणि त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य आहे, त्यांनी जरूर करावं. आमचा मुद्दा इतका आहे, तिथं पोचलेल्या ज्या महिला होत्या त्यांच्या हातामध्ये आम्ही पत्रक देत होतो. त्या पत्रकामध्ये असा आशय होता की सावित्रीमाईंनी आम्हाला हे सगळं उभं करून दिलं आहे, महिलांची प्रगती सावित्रीमाईमुळे होते. आणि एक राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा जो आहे
त्या फुलेवाड्यामध्ये ती जेवढी संबंध जागा आहे ती सरकारच्या देखरेखीखाली आहे, सरकारी वास्तू आहे. या वास्तूमध्ये कोणत्याही स्वरूपाचे विधी केले जाऊ नयेत, कुठल्याही स्वरूपातले धार्मिक कार्यकृत्य केली जाऊ नयेत असा भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 25 ते 28 यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानुसार तिथं अशा कोणत्याही कृती करण्याला खरं तर विरोध पोलिसांनी करायला पाहिजे होता, इथल्या PMCनं करायला पाहिजे होता, पुरातत्व खात्यानं करायला पाहिजे होता, पण तो झालेला नाही. आणि आम्ही त्या येणाऱ्या महिलांना विनंती करत होतो की तुम्ही इथं नका करू, ही वास्तू सोडून त्याच्याजवळ असणाऱ्या कुठल्याही, म्हणजे आम्ही एक कुंडीसुद्धा आणून ठेवली होती तिथे जिथं वडाच्या झाडाची, की तिथं तुम्ही करू शकताय. यामध्ये काही महिलांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. ते पत्रक वाचून आम्हाला आमच्यासोबत संवादही न करता डायरेक्टली त्या काही महिलांनी तिथून बाजूला गेल्या आणि तिथं पूजा केली नाही. पण काही लोक, काही वेगवेगळ्या संघटनांचे लोक तिथं येऊन नंतर गोंधळ करायला लागले, आम्ही इथं पूजा करणारच असं म्हणायला लागले. आणि या सगळ्यामध्ये पोलिसांची बघायची भूमिका होती. खरं तर पोलिसांचा विरोध हा या ठिकाणची वास्तूचं जपणूक करण्यासाठी म्हणून असायला पाहिजे होता. त्यांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे की भारतीय संविधानाचं संरक्षण करणं, त्यातल्या असलेल्या नियमांना बांधील राहून आपली कृती करणं. पण बऱ्याच पहिल्या वेळेला पोलिसांनी मला बाहेर जाण्यासाठी दबाव आणला, पण मी तिथून हललो नाही. पण एक दोन वेळेला असं केलं की पोलिसांनीच लोकांना पूजा करण्यासाठी या असं म्हणून आमंत्रित केल्यासारखं होतं. मुद्दा हा आहे, या सगळ्या महिलांच्या धार्मिक श्रद्धेबद्दल आम्हालासुद्धा आदर आहे आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचं जपणूक व्हावी हे भारताच्या संविधानाप्रमाणेच आर्टिकल 25 ते 28 मध्ये ज्यामध्ये नमूद केलेलं आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, त्यामधलाच मुद्दा आहे. पण ते कुठं करावं यासाठी मात्र काही नियम आहेत. शासकीय कार्यालयामध्ये, शासकीय ठिकाणी असे कोणतेही विधी होऊ नयेत असं संविधान म्हणत असताना आपण तो गुन्हा करावा का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.